तर मी काहीतरी नवीन प्रोडक्ट मागवला आहे जस्ट बिकॉज मला फेशियल हेअर येतं इकडे ड्यू टू सम हॉर्मोनल इम्बॅलन्स समथिंग लाईक दॅट. तो आय हॅव ऑल्सो ऑर्डर्ड अ ब्रश अँड किट होल्डिंग किट लाईक मास्क त्याच्यावरती ठेवायचा आणि करायचं. सो लेट्स ट्राय. आय हॅव बॉट दिस हेअर थिंग इट वेंट हेड म्हणून एक प्रोडक्ट आणलंय मी, तर तुम्हाला मी दाखवते ते कसं वापरायचं ते. तुम्ही ऑलरेडी तुम्ही सगळं बघितलं शार्फुल एवढं जे काय आहे माझ्याकडे. फुल माझं कॉस्मेटिक्स आहे फुल. ओके, तर हे मी हेडचं लावते प्रोडक्ट. आय होप यू सी इट हेड. Okay, so let's start. बघा इथे लिहिलंय ऑन क्लीन स्किन अप्लाय लाईक फेस पॅक बाय मिक्सिंग द पावडर विथ रोज वॉटर, लिव्ह इट ऑन फॉर 30 minutes and rinse thoroughly. यूज डेली फॉर विजिबल लास्टिंग रिझल्ट. सो हे 30 मिनिटासाठी गुलाबरी लावून ठेवायचं आहे. आय डोंट नो हाऊ मेनी स्पून्स बट या ओके 5 मिनिट. मला वाटतं की मी असं उठणं लावते सेम स्मेल आणि असं तर मी स्वतःला उठणं लावते सकाळी दिवाळीला. तर थोडंसं लावलंय मी ते आणि तसं थोडं कूल वाटतंय. मी थोडं लावून बघते आणि तुम्हाला मी सेंड करते. तेच आणि माझ्या तोंडाला लावलंय ते हिरवं इथे लावलंय, इथे चिनकडे लावलंय, इथे लावलंय आणि इथे लावलंय. तर आय होप काहीतरी रिझल्ट दिसतील. अँड आय एम लुकिंग हॉर्बल. पण मी घाण पण तेवढीच केली आहे. आता पुसावं लागणार मला. ॲक्च्युली टॉवेल घेऊन असं लावायला पाहिजे होतं. आणि हे बघा फुल ब्रश माखलंय, फुल बाउल ओला झालाय, गुलाबरी पण आहे ते. म्हणजे थोडीशी पावडर घ्या 1 टीस्पून आणि त्याच्यात हाफ स्पून गुलाबरी ॲड करा. म्हणजे तुमची पेस्ट अशी थोडीशी सांगते मी थोडंसं म्हणजे असं थोडं पेस्टी झाला पाहिजे ते. नॉट एकदम गिलॅन एकदम सुखा, जस्ट इन बिटवीन पेस्टी. थोडं उठणं लावतो ना तसं दिवाळीला तसं. ठीक आहे, थँक्यू. मी तुम्हाला नंतर दाखवते तोंड 30 मिनिट्स नंतर फेस वॉश करून दाखवते. So this is how I look after 30 minutes. I'm going to rinse my face. Yeah, so this is the face. The inner का पूरा और ये वाला पार्ट भी मैंने आई रिमूव दैट पार्ट. तो काफ़ी हद तक इसे लग रहा है कि कुछ अलग लगाया था फेस पे. आई थिंक रेंज नॉर्मल पानी से नहीं करते. आई मीन कॉटन पैड या फेस मेकअप रिमूवर पैड के साथ. आई थिंक वो पूरा खींच के लेने का, लाइक खींच के ऐसे पूरा खींच लेने का, क्योंकि वो पाउडर जो होती है वो सूखती है. तो जो हम लोग क्लेंजिंग पैड यूज़ करते तो उससे वो निकल जाता है इजी से. सो तो सारे बाल भी निकल जाते हैं इजी से. पता नहीं, मैं तो अभी वैक्सिंग किया. सो या दैट्स ऑल. थैंक यू.